नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी पदभरती 2026 संदर्भात एकदम महत्त्वाचे अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. विद्यार्थी मित्रांनो, 2 दिवसात या ठिकाणी एमपीएससी कडे पदांची माहिती पाठवण्याचा आदेश देण्यात आलेला आहे. 8 जून पर्यंत, आज तारीख आहे जवळजवळ आता 6 जून तारीख आहे. 8 जून पर्यंत तुम्हाला ही संपूर्ण माहिती यांनी त्या विभागाला पाठवायला सांगितलेली आहे एमपीएससी कडे. ती कशा प्रकारे आहे डिटेल्स मध्ये माहिती बघणार आहोत. त्याच्या अगोदर छोटीशी महत्त्वाची माहिती इथं मी तुम्हाला सांगणार आहे. तलाठी पदभरतीच्या तयारीसाठी सर्वात बेस्ट पुस्तक तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी 62 प्रश्नपत्रिका संच सर्वात बेस्ट पुस्तक आहे. इथून मागे TCS ने 2014-23 मध्ये आता घेतलेल्या एकूण 57 प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित याच्यामध्ये कव्हर करण्यात आलेले आहे. सर्व प्रश्नांचे स्पष्टीकरण कव्हर करण्यात आलेले आहे. याच्यामध्ये 6200 पेक्षा जास्त प्रश्न कव्हर करण्यात आलेले आहे. TCS पॅटर्न नुसार 57 प्रश्नपत्रिका स्पष्टीकरण, इंग्रजी व्याकरण, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान सर्व कव्हर करण्यात आलेले आहे. आणि TCS पॅटर्न नुसार नवीन या ठिकाणी 5 प्रश्नपत्रिका ऍड करण्यात आलेल्या आहे. आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेमधील प्रश्नाचे चांगल्या प्रकारे स्पष्टीकरण केलेले आहे. हे पुस्तक प्रसिद्ध असे लेखक विठ्ठल नागनाथ रावतोर यांनी लिहिलेले आहेत आणि स्मार्ट स्टडी यांनी या पब्लिकेशन मार्फत लॉन्च करण्यात आलेले आहे. एकदम सर्वात बेस्ट पुस्तक आहे. सर्वत्र महाराष्ट्रामध्ये आहे. जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून नक्की खरेदी करा आणि ऑनलाईन घ्यायचे असेल तर कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून तुम्ही ही खरेदी करू शकतात. आता हे जे परिपत्रक आलेलं आहे, काय आहे, कशा प्रकारचं आहे, तुम्ही इथे बघू शकता. आता हे परिपत्रक कधीच आहे, तर 3 जूनचं आहे, परंतु ते आता प्रसारित करण्यात आलेलं आहे. कधीच आहे? 3 जून. ठीक आहे. तर इथं बघू शकता, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग पहिला मजला वगैरे ही माहिती देण्यात आली आहे. सर्व विभागीय आयुक्त यांना माहिती देण्यात आलेली आहे महसूल विभागाच्या. तर विषय काय आहे बघू शकता. सर्व जिल्हानिहाय आहे. ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरता मागणी पत्र शासनास सादर करण्याबाबत. तर बघू शकता संदर्भ क्रमांक वगैरे दिलेले आहेत. 30/4/2026 रोजीचे पत्र. हे संदर्भ हा वेगळाच असतो नेहमी. बघू शकता महोदय महोदया दिलेले आहे. उपयुक्त संदर्भातील पत्रांनी आपल्या अधीनस्थ जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील पदे रिक्त भरण्याकरता एकूण रिक्त पदांचे मागणी पत्र कोणाला बघू शकता महाराष्ट्र लोकसेवा आयोगास म्हणजे एमपीएससी कडे सादर करण्याकरता विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनास दिनांक बघू शकता 8/5/2026 म्हणजे आज तारीख आहे 6 जून. 8 जून पर्यंत या ठिकाणी बघू शकता इथे. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, हे परिपत्रक कोणत्या मागील महिन्याचे आहे. बघू शकता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. एप्रिल महिन्याचे आहे. तेव्हाच हे परिपत्रक काय करायला सांगितले होते. म्हणजे 30 एप्रिल रोजी परिपत्रक आलेलं आहे आणि तेव्हाच या ठिकाणी बघू शकता इथं 8/5 म्हणजे 8 मे पर्यंतच तुम्हाला या ठिकाणी सादर करण्यास आपणास कळविण्यात आले. परंतु अद्यापही म्हणजे या ठिकाणी 8 मे पर्यंतच सादर करायला सांगितले होते. परंतु अजूनही शासनास मागणीपत्र प्राप्त झालेले नाही, एमपीएससी कडे पाठवलेले नाही. तरी संदर्भाधीन शासन पत्रात नमूद केल्याप्रमाणे आपला अधीनस्थ जिल्ह्यातील म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातील आयुक्तांना सांगितलेले ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याची या ठिकाणी रिक्त पदांचे मागणी पत्र कधी बघू शकता 8 जून 2026 पर्यंत म्हणजे 8 तारखेपर्यंत परवापर्यंत या ठिकाणी शासनास कोणत्याही परिस्थितीत सादर करावे एमपीएससी कडे ते पाठवायचे असल्यास अशा प्रकारे ही माहिती होती. एवढाच पॉइंट आहे की बघू शकता 3 जूनचं हे परिपत्रक आहे. परंतु याची माहिती एक गोष्ट लक्षात घ्या. 30 एप्रिललाच पाठवायला सांगितली होती, परंतु ती पाठवली गेली नाही. आता मुदतवाढ होऊन या ठिकाणी बघू शकता इथे 8 जून म्हणजे परवापर्यंत हे परिपत्रक पाठवायचे आहे मागणी पत्र. ठीक आहे. अशा प्रकारची अपडेट होती.